नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये. आणि मित्रांनो, ज्याप्रमाणे आपल्याला आपल्या स्क्रीनवर दिसत असेल त्याप्रमाणे आपल्या राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नियमितपणे पीक कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी आजचा व्हिडिओ आहे. आणि त्यांच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची, मोठी आणि आनंदाची बातमी जी आहे तर ती समोर आली आहे. कारण की जी आपली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे, तर या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला राज्य सहकारी बँकेकडून 280 कोटी रुपयांची कर्ज मर्यादा मंजूर असल्याने जे आपले नियमितपणे पीक कर्ज परतफेड करणारे शेतकरी आहेत त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आणि याच संदर्भात आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्णपणे सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत. पण त्या अगोदरचं चॅनलवर नवीन असाल तर मात्र ताबडतोब आता चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. तर जवळपास जे आपली राज्य सहकारी बँक आहे, तर या राज्य सहकारी बँकेकडून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला 280 कोटी रुपयांची कर्ज मर्यादा मंजूर करण्यात आल्यामुळे आपल्या नियमित कर्जदार शेतकरी बांधवांना दिलासा मिळाला आहे. परंतु बँकेने मागणी केलेले जे 543 कोटी रुपये आहेत, त्या 543 कोटी रुपयांच्या तुलनेमध्ये हा जो काही निधी आहे तर तो मंजूर निधी कमी असल्याने आपल्या नवीन सभासदांना मात्र यंदासुद्धा प्रतीक्षा करावी लागणार आहे. आणि आपल्या जो ही माहिती आहे ती आपल्या खास करून यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आहे. आणि यवतमाळ जिल्ह्यातील सुमारे 52,031 शेतकऱ्यांनी 31 मार्चपूर्वी तब्बल 412 कोटी रुपयांच्या पीक कर्जाची परतफेड जी आहे तर ती केली होती. आणि नियमानुसार हे जे काही 52,000 शेतकरी आहेत, त्या 52,000 शेतकऱ्यांना नव्याने खरीप पीक कर्ज देणे ही बँकेची प्राथमिक जबाबदारी आहे. आणि त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेने राज्य बँकेकडे जे आहे तर ते 543 कोटी रुपयांच्या कर्ज वितरणासाठी परवानगी आणि निधीची मागणी केली होती. परंतु नाबार्डकडून आवश्यक मंजुरी आणि निर्देश थोडे उशिरा मिळाल्यामुळे आपल्या राज्य बँकेकडून निधी वितरणास विलंब झाला आहे. आणि यासाठी जे आहे तर आपले जे काही नियमित कर्जदार शेतकरी आहेत त्यांच्यासाठी 2.5 महिन्यापासून पाठपुरावा जो आहे तर तो सुरू होता. आणि पीक कर्ज वितरणासाठी जिल्हा बँकेकडून गेल्या 2.5 महिन्यापासून सातत्याने पाठपुरावा सुरू होता. आणि या दरम्यान निधी अभावी बँकेला फक्त 23,714 शेतकऱ्यांनाच कर्ज वितरित करता आले होते. आणि जवळपास 28,000 शेतकरी जे आहेत तर ते आपल्या पीक कर्जासाठी प्रतीक्षेत होते. आणि अनेक शाखेमधून या शेतकऱ्यांची वारंवार चौकशी आणि पाठपुरावा सुरू होता. मात्र राज्य बँकेकडून आर्थिक मर्यादा मंजूर न झाल्याने जिल्हा बँक अडचणीत सापडली होती. परंतु आता शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे की सोमवारपासून या सर्व कर्ज वितरणाला वेग आला आहे. कारण की आता नाबार्डकडून परवानगी मिळाल्यानंतर राज्य बँकेने 280 कोटी रुपयांची कर्ज मर्यादा मंजूर केली आहे. आणि त्यामुळे 31 मार्चपूर्वी कर्जाची परतफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना सोमवारपासून विविध शाखांमधून नव्याने खरीप पीक कर्ज वितरण सुरू होणार आहे. आणि त्यामुळे रखडलेल्या हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून खरीप हंगामाच्या तयारीला गती मिळेल अशी आशा आहे. आणि परंतु जे काही नवीन सभासद आहेत त्या नवीन सभासदांना कर्ज वितरणासाठी स्वतंत्र निधीची आवश्यकता असल्याचं बँक प्रशासनाने स्पष्ट केलं आहे. परंतु सध्याची मंजूर मर्यादा ही प्रामुख्याने जुन्या आणि पात्र कर्जदारांसाठी वापरली जाणार असल्याने नवीन शेतकऱ्यांना तात्काळ कर्ज मिळवण्याची शक्यता कमी आहे. आणि त्यासाठी राज्य पातळीवर स्वतंत्र धोरणात्मक निर्णय आणि अतिरिक्त आर्थिक तरतूद आवश्यक असल्याचं सांगितलं जात आहे. परंतु आता खरीप हंगाम तोंडावर असताना आपल्या शेतकरी बांधवांना बियाणे, खते आणि मशागती काढण्यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये भांडवलाची गरज असते. आणि अशा परिस्थितीत पीक कर्ज वितरण रखडल्याने अनेक शेतकरी चिंतित होते. परंतु आता हा निधी मंजूर झाल्याने पात्र शेतकऱ्यांना वेळेत आर्थिक मदत मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आणि खास करून 31 मार्च 2025 पर्यंत पीक कर्ज परतफेड करण्याला शेतकऱ्यांना यामध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे. आणि खास करून आपल्या यवतमाळ जिल्ह्यातील जिल्हा बँकेच्या तब्बल 52,000 शेतकऱ्यांसाठी ही अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. कारण की जवळपास आपल्या यवतमाळ जिल्ह्यातील 52,000 शेतकऱ्यांनी 31 मार्चपूर्वी तब्बल 412 कोटी रुपयांच्या पीक कर्जाची परतफेड केली होती. आणि त्यांना बँक आता प्राधान्य येत्या सोमवारपासून पीक कर्ज वाटप करणार आहे. विविध शाखाद्वारे हे कर्ज वाटप करण्यात येणार आहे. त्यामुळे आपल्या यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना नक्की ही माहिती शेअर करून आपला कुठला जिल्हा आहे ते नक्की कमेंट करा. धन्यवाद. मित्रांनो, सध्या गरमीचा पारा खूप चढला आहे. आणि अशातच आपल्याला 5,000 ते 10,000 रुपयापर्यंतचे टॉप 30 कूलर घ्यायचे असतील तर त्यांची लिंक आपण व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे. तुम्ही नक्कीच एकदा चेकआउट करू शकता.